हाय, मी नीलम. आज एक थोडासा आगळा वेगळा आणि खास आपण पॉडकास्ट बनवणार आहोत बरं का. आपल्या सगळ्यांसाठी एक खास खास मेजवानी आहे. विशेषतः यंगस्टर्ससाठी तर त्याचा फारच फायदा होणार आहे. तर आज आपल्याकडे अशा गेस्ट आलेले आहेत की ज्यांचं तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असं त्यांचं कार्य आहे. तर त्या आहेत स्वाती तालीकोटी. तर त्यांना मी आज माझ्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. या ताई. नमस्कार नीलमताई. नमस्कार. तर आपल्या कार्याबद्दल आता मला आपणाकडूनच ऐकण्यात इंटरेस्ट आहे. आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना हे नक्की ऐकायला आवडेल की आपण काय काय करता किंवा आजपर्यंत तुमचा लहानपणापासूनचा छंद काय होता, हे तुम्ही आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना सांगा. खरं तर सध्या मी जे काम करत आहे ना, त्याचा पूर्वीच्या माझ्या याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे Okay. अध्यात्माचा माझा फारसा काही संबंध नाही. ओके. मी एमकॉम DIT झालेली आहे आणि अच्छा. सुरुवातीला मी 10th पर्यंतचे मॅथ्स इंग्लिश सायन्सचे क्लासेस घेत होते. ओके. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 25 वर्ष, म्हणजे मी 9th ला असल्यापासून हां. मी हे क्लासेस घेत 25 वर्ष हे काम हो, केले. पण हे म्हणजे आणि कसले ते आपण आधी सांगूयात. नंतर कॉलेजचे अकाउंटन्सी इंग्लिश हे म्हणजे कसले क्लासेस ते सांगा आधी. तेच ना, मॅथ्स इंग्लिश सायन्सचे क्लासेस ते 10th पर्यंतचे. 10th पर्यंतचे. आणि त्याच्यानंतर इंग्लिश आणि अकाउंटन्सी असे Okay. मी 25 वर्ष ते क्लासेस घेतले. त्यामुळे अध्यात्माचा माझ्याशी काही संबंध नाही. आणि असं म्हणा की एक संध्याकाळी आपले नेहमीचे लोक जसे म्हणतात तसं शुभं करोती, गणपती स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र, याच्या पलीकडे काय अध्यात्माचा माझा काही संबंध नव्हता. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेलच की ह्या कशाबद्दल बोलतायत, संस्कृत या विषयाबद्दल बोलतायत. तर त्या संस्कृत मध्ये अगदी काय म्हणायचं असामान्य व्यक्तिमत्व अशा त्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं कार्य आहे. तर आपण आता ते त्यांच्याकडून ऐकूया. मग त्यामुळं पहिल्यांदा मी ते काही क्लासेस घेत नव्हते, पण नंतर मी एका गोष्टीसाठी औषध घेतलं. अच्छा. जरासं प्रॉब्लेम होता मला म्हणून, ओके. म्हणजे ड्राय स्किनचा प्रॉब्लेम होता म्हणून औषध घेतलं. पण ते औषध चुकीचं दिलं गेलं. ओ. सल्फर त्याच्यामध्ये जास्त वापरलं Oh my होतं God. आणि त्याचा मला साईड इफेक्ट खूप आला. अरे बापरे. आणि अशी अवस्था आली की जगता येईना आणि मरण येईना. काय सांगताय. हो, अशी मी बापरे. 2.5 वर्ष जवळपास मी ओ. तशी काढली. आणि मग त्यानंतर मग असं वाटायला लागलं. मग नंतर तो बॅड पॅच विसरत नव्हता ना. ओ. असं होतच आयुष्यात एकदा माणसाचं झालं की की माणसाला आयुष्यात बरोबर एकदा आहे. झालं की बॅड पॅच बरोबर विसरत आहे. नव्हता आणि तो Negativity मध्ये जातो ना माणूस. निगेटिव्हिटी मध्ये जातो. मग असं वाटायला लागलं की आपल्याला डिप्रेशन येणार आता. पण डिप्रेशन मध्ये जायचं नव्हतं. एकदा मिळालेला माणसाचा जन्म जो आहे तो बरोबर आहे, सत्कारणी correct. लागला पाहिजे. डिप्रेशन मध्ये जायचं नाही. मग ज्या परमेश्वरानं आपल्याला वाचवलं त्या परमेश्वराचीच आपण आळवणी करूया हो. असं नाही, डोक्यात पण आलं. म्हणजे तुम्हाला हे एवढा असा प्रसंग येऊन तुम्ही आता हे कार्य करताय, हे तुम्ही सांगितलं नसतं तर नाही, पण कळलंच ती नसतं. सुद्धा- कारण नाही, आताच तुमचं ती कार्य सुद्धा- आपल्याला दिसतंय. ती सुद्धा परमेश्वराचीच एक कृपा आहे परमेश्वराचीच असं म्हणायला काही हरकत ऑफकोर्स, नाही. काही शंकाच नाही त्यात. शंकाच शेवटी नाही. तोच सगळं हो. घडवून घेत असतो म्हणजे आपल्याकडून. काय सगळ्यांनी पाहिजे हे ते. मान्यच करायला पाहिजे की ज्याच्या इच्छेशिवाय नक्की. एक झाडाचं पान पाणी सुद्धा हलू हलू शकत शकत नाही. ती शक्ती कुठेतरी आहे Correct, हे correct. माणसानं मान्य करायला पाहिजे. त्यामुळे मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपण असं काहीतरी वेगळं, म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला मग मी घरात थोडी म्हणजे ते डिप्रेशन मध्ये जाऊ नये घालण्यासाठी. याच्यासाठी थोडी स्तोत्र थोडी म्हणत होते. मग नंतर एक डॉक्टर आपटे म्हणून आहेत, त्यांच्या मिसेस, त्यांनी मला सांगितलं की जडे म्हणून एक जण होत्या, सिंधुताई जडे, त्या संस्कृत स्तोत्रांचे क्लासेस घेतात. अच्छा, मग तुला ह्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं त्यांनी मला सांगितलं. आणि म्हणून मग मी त्यांनी सांगितलं म्हणून त्यांचा क्लास जॉईन केला. ओके. आणि त्या माझ्यासाठी अगदी परमेश्वर आहेत म्हटलं तरी चालेल. ओके. ओके. आणि म्हणजे म्हणजे त्यांना मी तुम्हाला कधीच- तिथून ती हा, दिशा मिळाली तिथून तुमच्या ती पुढच्या दिशा मिळाली. जीवनाची. मग सुरुवातीला पण मी कसं आहे, त्यांच्या- मार्ग जरी दाखवला तरी हो. तुम्ही त्या मार्गावरनं चालणं महत्वाचं आहे. ते हो, तुमच्याकडून ते मात्र घडलं. खरं, हो. आणि त्याच्यासाठी नाही, पण तुम्हाला त्याच्यासाठी मला त्यांची- हो, मेहनत किती. हो. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, त्यांच्या मी क्लासला गेल्यानंतर सुरुवातीला अशा एजेडच सगळ्या येत होत्या क्लासला. हो, बरोबर. असं सुरुवात, आणि तब्येत अजूनही म्हणावी तशी इतकी पण ओके. खूप व्यवस्थित झाली नव्हती. हा. मग मी सुरुवातीला काही स्तोत्र म्हणत नव्हते. मग त्या 1 महिनाभर त्यांनी बघितलं आणि सांगितलं की हे बघ, म्हणायचं तर ये, नाहीतर मग येऊ नको क्लासला. हो. मग मी घरी आल्यावर विचार केला की काय चुकलं त्यांचं, त्यांच्या क्लासला जर आपण जातो बरोबर आहे. तर तर
आपण म्हंटलच नाही तर त्याला काही म्हणजे त्याचा बरोबर काही आहे, हेच हो. नाही. म्हणून मग मी स्वतः असं ठरवलं की वन्स इन अ वीक असायचा त्यांचा क्लास. अच्छा. ह्या गुरुवारी झाला की पुढच्या गुरुवारी. मग आपण पहिल्या म्हणजे ह्या गुरुवारी जे शिकवलेलं असेल ते पाठ केल्याशिवाय आपण पुढच्या गुरुवारी जायचं नाही. ओके. असं करत मी एक वर्षभरात त्यांची सगळी असलेली जवळपास 150 पेक्षा जास्त स्तोत्र पूर्ण तोंडपाठ केली. नाईस, मस्त. आणि मग त्याच्यानंतर त्यांनीच मला परमिशन दिली. मग त्यांची पण जरा थोडी तब्येत ठीक नसायची, त्यामुळे त्या बाहेर जात नव्हत्या, वयस्कर होत्या. मग त्यांनी मला सांगितलं की बाहेर कुठं कोणी विचारलं की तुम्ही शिकवणार का किंवा इतर तुमचं नाव सजेस्ट करणार. त्यावेळी कारण ह्याच्यामध्ये किती वर्षापासून चालू झालं हे? आता माझं हे 10 वर्षापासून. आता तुम्ही त्यामध्ये काय काय घेतात ते जरा सांगाल? हो, सांगणार ना. आणि मग आता त्याच्यानंतर मग मी बाहेर जाऊन क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि अथर्व शीर्षापासून शक्यतो सुरुवात करते. अच्छा. कारण गणपतीच्या गणपतीपासून मग त्याच्यामध्ये मी अथर्व शीर्ष, श्री सूक्त, त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, शिवमहिम्न, भगवद्गीता, रुद्र, असं सगळं. आणि त्याचबरोबर चालीची छोटी छोटी स्तोत्र. अच्छा. ऐकताय ना सगळेजण की आपल्या कोल्हापूरमध्ये ह्या मॅडम आहेत की ज्या हे सगळं शिकवतात. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून हे सगळे क्लासेस तुमच्या मुलांना सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. तर अजून ते आपल्याला माहिती देतायतच. सध्या तरी मुलांचे क्लासेस मी घेत नाही आहे. अच्छा. सध्या स्त्रियांसाठीच आहे. सध्या स्त्रियांसाठीच आहेत. एक स्त्री शिकली की बरोबर कुटुंब शिकतं. करेक्ट. त्यांना आपण शिकवलं की आपोआपच त्यांच्या, कारण हल्ली काय झालं जर असं मुलांचं शेड्यूल टाईट झालंय. त्यामुळे पण कसं आहे तुम्ही म्हणता तसं आई शिकली की मुलांना शिकवते ना घरी. तर ते आई तरी आई शिकणं हे गरजेचं आहे. आणि तुमचे क्लासेस कुठे कुठे ते तुम्ही सांगा. माझं प्रतिभानगरचा पोस्ट ऑफिसचा हॉल आहे, तिकडे गुरुवारी 3:30 ते 4:30 असतो. ओके. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी मध्ये असतो 8व्या गल्लीला, राजारामपुरी 14वी गल्ली ना. राजारामपुरी 14वी गल्ली. त्याच्यानंतर 8व्या गल्लीला एक असतो. असे सगळे तुमचे क्लासेस. आणि ऑनलाईन पण क्लासेस चालू आहेत. आणि तुमच्या बाकीच्या पण अदर हॉबीज काहीतरी आहेत लहानपणापासूनच्या, तर त्याच्या संबंधी आपलं हॉबीज म्हणजे मला वाचन करायला खूप आवडतं. अरे वा. लेखन करायला आवडतं. अरे वा. आणि पूर्वी मी असं ग्रीटिंग्स काढत होते. अच्छा. मग ती ग्रीटिंग आता मी तुम्हाला दाखवायला आणली. म्हणजे पूर्वी ना, आता त्या ग्रीटिंगला काही अर्थ राहिलेला नाही. असं काही म्हणू नका. नाही शेवटी आपली कलाकृती आपल्याला प्रिय असतेच ना. आपल्याला प्रिय असते. पण कसं आहे डिजिटल हल्ली सगळं झाल्यामुळं तो मात्र फरक पडलाय. लोकांना त्याची किंमत नाही राहिलेली. बरोबर आहे. कारण सगळं इझी मिळतं ना. बरोबर आहे. पूर्वी काही तसं नव्हतं. इझी आणि फास्ट असं झालंय आता. सगळं इन्स्टंट पाहिजे. तर तुम्ही आणले आहेत तर आपण नक्की बघूयात ना. दाखवा आपल्या पूर्वी कसं टायटस मध्ये ही ग्रीटिंग्स मिळायची बघा. टायटस हे त्याच्यासाठी फेमस होतं. त्यावेळेला एक साधारण असं आपल्या डोक्यात असतं ना काहीतरी, ते वय पण वेगळं असतं. मग टायटस मध्ये जशी ग्रीटिंग मिळतात तसंच आपल्याला आलं पाहिजे. करेक्ट. अशा ह्यानं मी काढलेली थोडीशी ग्रीटिंग घेऊन आली. बघूयात ना आपण. अरे वा, काय सुंदर आहेत बघा. आपण बघू शकता. खरंच वाटत नाहीये हे तुम्ही घरी स्वतः बनवलेलं आहे असं बघितल्यानंतर. अतिशय सुंदर. रिझर्व केल्यामुळे थोडीशी अक्षर वगैरे हे तुम्ही सगळी माझी मी स्वतःच काढलेली आहेत. अरे वा, खूपच सुंदर, फारच छान. लहान मुलांच्या तर अक्षरशः ह्याच्यावर उड्या पडतील हे पिक्चर्स बघितल्यावर. आणि हे खूप सुंदर आहे. फॉर सिस्टर. आणि हे हॅपी बर्थडे. वा वा, झकास. अरे गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका. माशी फार सुंदर. 165 वेगळी वेगळी ग्रीटिंग. हो, 165 ग्रीटिंग मेकर म्हणून त्याचं हे पण ठेवलंय, रेकॉर्ड पण ठेवलंय. हे विशेष आहे कारण सगळ्या रेकॉर्ड ठेवत नाही. हरकत नाही, चांगली गोष्ट. बेस्ट ग्रीटिंग मेकर म्हणून त्यावेळेला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मग आता ह्या क्लासेसचा तुमचा थोडा आपल्याला एक्सपिरियन्स सांगाल की त्यांना शिकल्यानंतर कसं वाटतं? त्या बायकांचा असा प्रश्न असतो ना. म्हणजे सुरुवातीला खरंच सांगते, आमच्या बाईंनीच मला सांगितलं की सुरुवातीला थोडंसं तरुण वर्ग फारसा येत नव्हता. पण पहिल्यांदा थोडं नाही, म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की एक स्तोत्र म्हणजे अगदी पुढच्या आयुष्यातच करायचं काम आहे. बरोबर.
पण तसं काही नाही 50 नंतर असं नाहीये पण actually. नंतर आता सगळेजण हळूहळू यायला लागले कारण त्यांना त्याचे फायदे कळले मुख्य आणि म्हणजे. दुसरं तुम्ही शिकवलेल्यांपासून त्यांची माउथ पब्लिसिटी होत असेल ना, हो, हो. त्यामुळे लोकांना आपोआप आणि बघायचं काय याचं फायदा. कसं आहे, याचा व्हायब्रेशन्सचा खूपच खूप फायदा. चांगला परिणाम होतो तुमच्या शरीरावरती. निगेटिव्हिटी पूर्ण जाते, निघून जाते. वाचाशुद्धी Toxins बाहेर होते. पडतात. हो, वाचाशुद्धी होते आणि बऱ्याच रोगांवर हे औषध हो, आहे. रोगांवरती औषध औषध आहे. आहे. आणि मुख्य काय माहितीये, तुमच्या मेनोपॉजच्या काळामध्ये तर हा, खूपच उपयोगी उपयोगी आहे. बरोबर आहे. कारण त्यावेळेला माणसाच्या शरीरात म्हणजे स्त्रियांच्या शरीरात बदल खूपच होतो, वेगळे खूप बदल बदल होतात. होतात. काहीतरी अशी निराशा येते म्हणा, किंवा आपण एकटं बरोबर आहे. पडलेल्याचं काहीतरी फिलिंग येतं. मग त्यावेळेला या स्तोत्रांचा खूप खूप उपयोग होतो. म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं काम आहे. नाही, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपली जी अक्षरं आहेत ना सगळी, त्याच्यामध्ये 26, त्याच्यामध्ये आपण आता विठ्ठल विठ्ठल हो, विठ्ठल विठ्ठल म्हणायला म्हणतात, जी ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना तो असं प्रत्येक शब्दाचं किंवा असं हेच आहे ते. संस्कृत मध्ये असं आहे की आपल्या प्रत्येक अवयवावरती कुठल्या ना कुठल्या तरी Correct. देवीचं अधिष्ठान मला आहे. तेच म्हणायचं होतं आणि की जर त्यामुळे ते समजा तुमचं ते नसेल. त्या देवीचं अधिष्ठान तिथून उठलं ना की हा. तुमच्या त्या त्या बरोबर, अवयवाशी बरोबर. संबंधित तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स यायला लागतात. म्हणून मग एक चंडी कवच म्हणून एक आहे. अच्छा. त्या चंडी कवच मध्ये तुमच्या सगळ्या शरीराच्या सूक्ष्म अवयवांच्या वरती कुठली कुठली देवी आहे ओ. आणि त्या देवीला विनंती करायची की तू माझं रक्षण अरे कर. वा. हो, बरं. असं ते चंडी कवच म्हणून आहे. अच्छा. महालक्ष्मी कवच, म्हणजे असे खूप वेगळी वेगवेगळी स्तोत्र आहेत की ज्याच्यापासून तुम्हाला, आणि तुम्ही ती म्हणत असताना तुमची जीभ एखाद्या ठिकाणी Correct. टेकते हा. आणि त्यामुळे तिथले ॲक्युप्रेशर पॉइंट जे असतात ते ऍक्टिव्हेट एक्झॅक्टली हा, त्यामुळे बरोबर. सगळी चक्र ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट होतात. होतात. सगळ्याच तुम्हाला गोष्टी त्याचे- हा, नॅचरली सगळ्याच होतात. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे फालतू विचार करत असतो हा, ते तुम्ही त्यापासून स्तोत्र तुमची म्हणायला मुक्ती लागला होते. की ते तुमचे दूर होतात. एका दृष्टीने एवढं ते मात्र- तुमचं मेडिटेशनच आहे. हो, मेडिटेशन आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन एका पॉइंट वर येतं ना. बरोबर आहे. आणि दुसरं ह्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की हे म्हणजे आपलं इतकं जे पारंपरिक आलेलं आहे, पूर्वीपासून आलेली ही जी आपली संस्कृती आहे, हो. ती संस्कृती तुम्ही टिकवण्याचं पण काम करत आहात, पुढे तुम्ही त्याचं वाढवण्याचं पण काम करत आहात. हा. आणि हे आताच्या जगामध्ये एवढं जरुरी आहे. आपल्या इंडियामध्ये त्याचं आणि अजून एवढं कोरोनाच्या महात्म्य काळात समजलेलं सगळ्यात- नाहीये बघा. हो, हो. पण बाहेरचे जपानला हा, बघा एवढं आता. मात्र आमचा खरं. नवकार महामंत्र जैन लोकांचा हो, जो हो. म्हणतो, ऍक्च्युली तो सर्वव्यापी मंत्र आहे, हा. पण तो जपानमध्ये शिकवला जातो. आणि हो. तिथे लोक म्हणतात, म्हणजे इतक्या छोट्या मंत्राचं सुद्धा हो. एवढं महात्म्य आहे. खरंच खरं आहे आणि मात्र आपल्या एवढ्या ऋषी मुनीने इतका अभ्यास करून हे लिहून ठेवलेलं आहे. ते काही खरं उगाच तर नाहीये. त्याचं त्याचं- सगळ्यांनी हो. इतकं मनोभावे केलं पाहिजे हो, खरं तर. खरंच केलं पाहिजे. केलं आणि मला पाहिजे. रिस्पॉन्स पण चांगला मिळालाय. म्हणजे आणि खरं आपला सांगते हा जो तुम्हाला. आत्ताचा आपला हा जो उपक्रम आहे ना, की या निमित्तानं तर तुमचं आपला पॉडकास्ट ऐकून तरी सगळ्यांनी ह्याच्यासाठी हो, हो. उद्योग व्हावं आणि हो, ते हो, करावं आणि खरंय. पुढच्या जनरेशनला हे आपला ठेवा द्यावा, ठेवा हीच द्यावा. आपली ही इच्छा मात्र आहे. हीच आणि इच्छा म्हणूनच आहे. आपण हे आणि करत आहोत. कोरोनाच्या काळामध्ये माणसांना खूपच डिप्रेशन, आणि हो. त्या काळापासून याचं महत्व जास्त वाढलं बरं का. करेक्ट करेक्ट. कारण त्यांना कसं झालं, बाहेर कुठं जायचं नाही. हो. काही करायचं नाही. आणि मग आणि त्याच वेळ वेळेला कसा घालवायचा हा प्रश्न हो, होता प्रश्न घरातल्या होता. माणसांच्या बरोबर. हो, मग त्यामुळे त्यावेळेला त्यांना त्यावेळेला. ऑनलाईन, आणि खरं तर ऑनलाईन क्लासचा जन्म करोनाच्या काळात झाला. करेक्ट. म्हणजे करोनानं तुम्हाला जशा काही वाईट गोष्टी दिल्या तशा चांगल्या पण चांगल्याही दिल्या. दिल्या. करेक्ट. कारण कधी नव्हे ते माणसाला थोडासा घरात वेळ काढायला मिळाला. मिळाला. सगळीजण आपापली नुसती बाहेर आपल्या आपल्या हो, ह्याच्यामध्ये बरोबर होती. आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायला मिळालं. हो. थोडस असं म्हणजे करोनाचा तो एक फायदा मात्र झाला. आणि मग ऑनलाईन क्लासेस Classes. त्याच्यापासूनच सुरू झालंय. आणि करोनाच्या काळात काशीधामनं एक स्पर्धा आयोजित केली होती. बर बर बर. हा, म्हणजे स्तोत्रांची. तर अच्छा. ती स्पर्धा 7 दिवस होती टोटल. हो. आणि 11 वाजता तुम्हाला ते सांगायचं की कुठलं स्तोत्र म्हणणार. मग तुम्ही पेपर घ्यायचा, हा. त्याचा डेट दाखवायची, बरं, टायमिंग बरं. दाखवायचं, आणि त्यांनी सांगितलेलं स्तोत्र डोळे मिटून पूर्ण म्हणायचं. हो. डोळे उघडले की गेलं. हा, हा, हा. मग तो नंबर गेला असं. कारण अच्छा. असं आहे ना, समोरून एखादं कोणतं हा, दाखवत असलं बरोबर तर आहे, तुम्ही. बरोबर आहे. आणि ती स्पर्धा 7 दिवस होती. मग त्या 7 दिवस त्या स्पर्धेमध्ये पूर्ण तुम्हाला शिवमहिम्न, हा. रुद्र, अच्छा. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम, अच्छा, म्हणजे त्यांनी जे सांगतील ते तेच जे म्हणायचं. सांगतील ती स्तोत्र. पण ती साधारण अशी 20-25 मिनिटं. हो. मग तेवढा वेळ मात्र तुम्ही डोळे उघडले की गेलं. हा, हा. आणि एक स्तोत्र त्यांनी अमृत महोत्सवी वर्ष होतं म्हणून एकात्मता स्तोत्र आदल्या दिवशी सांगितलं. हा, हा. आणि आणि त्याच्यात दुसऱ्याशी 33 पाठ कडवी करून. होती. ओ. ती पाठ करून तुम्ही दुसऱ्या Oh my दिवशी God. दुसऱ्या दिवशी ते मग म्हणायचं. तुम्ही ते केलं. मग ते इंडिया लेवलच्या ह्याच्यात माझा 3rd. अरे वा. फारच सुंदर, झकास. तर आता मग ते तुम्ही चंडिका सूत्र जे म्हणला की जे प्रत्येक, तर त्याच्यातले 1-2 तुम्ही काहीतरी म्हणून दाखवा ना थोडं.
हा ते एक म्हणते किंवा जे आपलं, तुम्ही हा, काही म्हणजे म्हटलं तरी चालेल. करोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला व्हायरस वाढला ना हा हा त्यावेळेला व्हायरस कमी व्हावा म्हणून अच्छा. एक स्तोत्र आहे, ओ रघुवीर स्तोत्र बर म्हणतात बर त्याला, बर रघुवीर चालेल गद्य. ते हा. म्हणा हरकत हा, नाही. म्हणजे त्यांना आता सुद्धा असं सांगितलं जातं की आता पुन्हा बघा जरासं लोकांना सर्दी खोकला झाला की Correct. पटकन कमी पटकन. होत नाही. हा. म्हणजे थोडस त्या व्हायरसचा आपण पूर्ण त्याचा नायनाट झालेला आहे असं नाहीये ना, नाहीये. थोडं सूक्ष्म. मग त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे मी त्याचा अभ्यास करून असं म्हणते की ते जे स्तोत्र आहे की ते इतकं फास्ट आहे की त्याच्या व्हायब्रेशन्सचा किंवा ते म्हणत असताना तुम्हाला श्वास रोखून धरला जातो ना तुमचा, आपोआप तुमचा प्राणायाम होतो. त्याच्यासाठी वेगळा प्राणायाम करायला करायची लागत तुम्हाला नाही. गरजच लागत नाही. म्हणून पण असेल ते. अच्छा अच्छा. पण कारण कुठल्याही गोष्टीला लक्षात ठेवा, शास्त्रीय कारण दिलं नाही तर लोकांना पटत पटत नाही नाही. ते. नाही बरोबर आहे. हो. ते थोडस तुम्हाला हो, मी- चालेल ना, हा, म्हणा की. एक 2-3 मिनिटं लागतील, चालेल हो, हो, ना? हो. हा. बिनधास्त. म्हणजे पण सांगते तुम्हाला ते अर्ध हा. सोडता येत नाही नाही म्हणूनच की चालेल ना. जय जय महावीर महाधीर धौरेय देवासुर समर समय समुदित निखिल निर्जर निर्धारित निरवाधिक महात्म्य दशवदन दमित दैवत परिषद अभ्यर्थित दाशरथी भाव दिनकर कुल कमल दिवाकर दिविशदधिपती रण सहचरण चतुर दशरथ चरम ऋण विमोचन कौसल सुता कुमार भाव कंचुकित कारणाकार कौमार केली गोपायित कौशिकाध्वर रणाध्वर धुर्य भव्य दिव्यास्त्र वृंद वंदित प्रणत जन विमत विमथन दुर्ललित दोर्ललित तनुतर विशिकवि ताडन विघटित विशरारु शरारु ताटका ताटकेय जड किरण शकल धर जटिल नटपती मकुट नट नटन पटु विबुध सरिदाती बहुल मधुगलन ललित पद नलिन रज उपमृदित निज वृजिन जहदुपल तनुरुचिर परम मुनिवर युवतीनुत कुशिक सुत कथित विदित नव विविध कथा मैथिल नगर सुनगर लोचना. वा अतिशय सुंदर आणि केवढं फास्ट आहे. म्हणजे तुम्ही हो, म्हणता fast तसंच की मध्ये तुम्ही तो मोठा श्वास घेऊनच चालू केलं पाहिजे. आपोआप प्राणायाम होतो. हा. छान छान मस्त खूप म्हणून सुंदर. इव्हन भगवद्गीते सुद्धा हो. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं असं आहे आहे. की जर तुम्ही भगवद्गीता म्हणत असाल तर तुम्हाला वेगळा प्राणायाम करायची करायला गरज लागत नाही. हा. करेक्ट. खूपच छान आपण माहिती दिलीत. आणि हे सूत्रांच्या बाबतीत तर काय म्हणजे आता मी गुजराती आहे. आमच्या ह्याच्यामध्ये जी असतात ती संस्कृत मी पण असं असतात आणि तुम्ही असं अर्ध मागधीमध्ये पण सांगितलं असतात. म्हणून म्हटलं हा. सांगते हा हा. तुम्हाला. म्हणजे आता तुमच्या जैन लोकांच्या मध्ये सुद्धा म्हणजे त्यांनाही हे आवडायला लागलं. माझ्या हा. क्लास अरे वा मग दोघी तेच तिघी की छान आहे. जैन हा. मैत्रिणी पण आहेत, आहेत की ज्या आहेत. हा, येतात हे तेच की. शिकायला. कारण हा. आमच्या ह्याच्यातले पण सगळे जे आहेत ना मंत्र हो. आणि हे सगळे सगळे. ते सगळी स्तोत्र संस्कृत अर्ध संस्कृतमध्ये. मागधी मधलीच आहेत हा, सगळी. हा, हो. त्यामुळे म्हणजे त्याचं ते उच्चारण केल्यानंतर म्हणजे ते हॅबिच्युएट होऊन जाते. अशी त्याची ओढ लागते. हो, एकदा खरंय. आपण म्हणायला लागलो ना की नाही म्हटलं तर चैन पडत नाही. चैन पडत नाही. आणि तसं त्याचा ह्या तुमच्या एक- सगळ्यांच आहे. हा. म्हणजे शेवटी धर्म जात हे काही नाही. हे हो. जे ती संस्कृत जी आपल्याला शक्ती आहे, आलेलं आहे. हा. हा आणि जी आपण म्हणतो वेगळी हा. वेगळी देवळं हा, आणि हे, बस. त्या शक्तीचीच ती वेगळी वेगवेगळी रूप आहेत. तेच की. मुख्य त्यामुळे ते परमेश्वरी कुणी हे शक्ती रचलं एकच कुणी हे आहे. रचलं कुणी हे रचलं हा, त्यामुळे असं त्याला काय. फक्त नावं पडलेली आहेत एवढंच. हो. पण शेवटी त्याचा जो फायदा आहे तो सगळीकडे सारखाच आहे. आणि आपण आज इथे येऊन आम्हाला एवढी छान माहिती सांगितलीत. तुम्हाला भेटून खरंच मला खूप छान वाटलं. आणि Thank तुमच्या you. पुढच्या सगळ्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही मला इथं हो. बोलवलं त्यासाठी तुमचे पण खूप आणि आभार. आपल्या व्ह्युअर्सना जर हे आवडलं आणि त्यांची समजा काही डिमांड आली ऑनलाईनची तर आपण त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण नक्की करू. आपल्या सर्वांना हे कसं काय वाटलं मला नक्की सांगा. एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की कमेंट करा की हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला. बाय बाय.